मॉर्निंग. आज तारीख आहे 30 नाही 29 तारीख आहे, सॉरी. आणि मॉर्निंगच्या 10 वाजल्यात मी निघतोय केदारनाथसाठी पुण्यातून वाकड या ठिकाणातून. माझी पॅकिंग पूर्णपणे झालेली आहे आणि इथून थेट जाणार आहे मी माझा मित्र सुन्याकडे. आणि तिथून आम्ही जाणार आहोत पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनला 4 वाजताची ट्रेन आहे आमची, दरभंगा एक्सप्रेस. आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुण्यावरून ते केदारनाथला जायला तुम्हाला किती खर्च लागू शकतो आणि कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही केदारनाथला कसं पोहोचू शकता. तर ह्या जर्नीमध्ये प्रत्येक क्षणाला तुमच्यासोबत मी असणार आहे आणि काही चांगले मोमेंटम मी ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहे आणि तुम्हाला केदारनाथचं दर्शन घरी बसल्या मी दाखवणार आहे. सो जसं जाईल तसं मी तुम्हाला व्हिडिओची अपलोड करत राहिली. आणि एवढे काही प्रॉब्लेम असतानाही मी व्हिडिओ नक्की बनवत असतो. तर सो प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि केदारनाथचं दर्शन कसं वाटलं मला शेवटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग बॅग भरून झाली आहे आणि मी निघत आहे मम्मीला टाटा बाय बाय करून सुन्याच्या घरी. आणि सुन्या मला भेटला आहे आणि आम्ही खूप मस्त बहिणी हिंदी असे मराठी गाणे लावले आणि एन्जॉय करत करत आम्ही निघालो आहोत पुणे स्टेशनला. आणि पुणे स्टेशनवरनं ट्रेन पकडणार आहोत. ट्रेन आता फायनली आलेली आहे, तुम्ही बघताय माझ्या बॅक साईडला. आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहोत. लगेज खूप झालं होतं त्यामुळं मी सुन्यालाच उचललं लावलं, मी काय लगेज उचललं नाही. आणि आम्ही आता इथनं तर मग इथून जाणार आहोत आम्ही ऋषिकेशला. आणि ऋषिकेशला जाऊन आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. आणि आता मी लगेज भरत आहे. गुड मॉर्निंग. मी आता आहे ऋषिकेशमध्ये आणि ऋषिकेशमध्ये आता सकाळचे 8 वाजले आहेत आणि आम्ही जाणार आहोत इथनं डायरेक्टली सोनप्रयागला. आणि सोनप्रयागला गेल्यानंतर पुन्हा एक स्टे करावा लागतो. आणि तुम्ही ऋषिकेशमध्ये आल्यानंतर ना सकाळी 3 ते सकाळी 11पर्यंतच तुम्हाला बस भेटतात. तर ह्या दरम्यानमध्ये तुम्ही रूममधनं निघून लवकरात लवकर बस पकडायची आहे. आणि आता आमच्या आंघोळ्या वगैरे चालल्यात. आंघोळ्या वगैरे झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून सोनप्रयागसाठी बस पकडणार आहोत. तर चला भेटूया मग सोनप्रयागमध्ये. बाय बाय. चला तर मग आम्ही आता चेकआउट करतोय आणि खाली चाललो आहोत. सुनीलचा फोन हरवला होता आणि आम्हाला भरपूर वेळ लागला शोधायला. अर्धा तास इथंच घातला, त्याचंही लक्ष नसतं, सारखंच काय ना काय हलवत असतो बाबा. आणि आता फायनली आता पवननी शोधलाय मोबाईल आणि आम्ही निघालो खाली. नाश्ता मस्त असा नाश्ता झाला. आलू पराठा त्यासोबत काय आहे दह्याचं काहीतरी दिलं त्यांनी आणि 2 भाज्या आहेत. आता नाश्ता करून आम्ही चाललो सोनप्रयागसाठी. सुन्यामुळं आम्हाला खूप उशीर झाला आहे कारण की आमची ऑलरेडी एक बस मिस झाली आहे. त्यामुळं आम्हाला आता रुद्रनाथपर्यंत जायचं आहे आणि तिथनं पुन्हा सोनप्रयाग. त्यामुळे तुम्ही आमच्यासारखा उशीर करू नका, टाईमवर या आणि टाईमपास न करता लवकरात लवकर बस येऊन पकडा. चला तर भेटूया मग पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आम्ही आहोत ऋषिकेशमध्ये आणि चेकआउट करून आम्ही निघालो आहोत सोनप्रयागला. आणि बघताय माझ्या बॅक साईडला खूप असं मस्त डोंगर आहे आणि सुन्या खूप आनंद घेतोय. सकाळी खूप हे छान वाटतंय. यास. आणि आम्ही करणार आहोत खूप सारे एन्जॉय. या खूप छान असं एन्जॉय करत करत आम्ही चाललो होतो. बसमध्ये बसलो होतो आणि मला सांगायचं म्हणलं की ऋषिकेश टू केदारनाथ जायला तुम्हाला बसच हा ऑप्शन आहे. आणि तुम्ही पर्सनल गाडीसुद्धा घेऊन जाऊ शकता. त्यामुळे आमची गाडी मिस झाली होती त्यामुळे आम्हाला दुसरी गाडी करावी लागली. आता ही गाडी आम्हाला रुद्रनाथपर्यंत घेऊन जाणार आणि रुद्रनाथपासून मग आम्ही सोनप्रयाग टू केदारनाथ अशी आमची यात्रा आहे. आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्हाला दुसरी गाडी करावी लागली जी रुद्रनाथपर्यंतच होती आणि रुद्रनाथपासून आम्हाला आता सोनप्रयागला गाडी भेटणार आहे. त्यामुळे तुम्हीही गेलात तर टायमाचं लक्ष ठेवा आणि टायमावरती गाडी पकडा. आणि आता इथे 20 मिनटासाठी नाश्त्यासाठी थांबली आणि मग इथून आम्ही चाललो आहोत सोनप्रयागसाठी. अशा छोट्या बसेस इथं तुम्हाला भेटतील. पूर्णपणे प्रायव्हेट बसेस असतात त्या आणि खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. हे तुम्ही बघताय ते श्रीनगरचं डोंगर आहे आणि आम्ही आता एक्झॅक्टली श्रीनगरमध्ये आहोत. आणि हे श्रीनगरचं चेकपोस्ट ज्याला उत्तराखंड असं बोलतात आणि उत्तराखंडमध्ये श्रीनगर आहे. श्रीनगर 2 आहेत, एक काश्मीरमध्ये आणि एक उत्तराखंडचं श्रीनगर. आणि आम्ही चाललो आहोत या बसमध्ये आणि आता आम्ही जाणार आहोत रुद्रनाथला. आणि सुनील केळी घेतोय. केळी तर आम्हाला
70 रुपये डझन भेटलेत. फायनली आम्ही पोचलो आहोत आता रुद्रनाथमध्ये. रुद्रनाथमधून आम्ही आता चाललो आहोत सोनप्रयागला. आणि एवढा प्रवानी बॅग घेतली आणि बॅग घेऊन तो चढतो आहे वरती. मीही बॅग आता उचलून चाललो आहे. वाटलं नव्हतं की हा प्रवास एवढा अवघड होईल, कारण की आम्हाला खूप गाड्या बदलाव्या लागल्यात उशीर झाल्यामुळे. आणि आम्ही आता सोनप्रयागची गाडी पकडली आहे फायनली. आणि ह्या गाडीमध्ये कम्फर्टेबल जागा अशा शोधतो आहे आणि मी बसणार आहे. आणि फायनली आम्ही 9 वाजेपर्यंत सोनप्रयागला पोचू. आता माझ्यासोबत आहे सुनील आणि सुनीलने आम्ही मिळून इथं रूम घेतली. आणि तुम्ही बघताय ही सुंदरशी सोनप्रयागची सिटी, खूप छान अशी सिटी आहे. आणि आम्ही रूम घेतलेत आणि ह्या रूममध्ये आमच्या तिघांसाठी बेड आहे आणि खूप चांगल्या प्रकारच्या अशा रूम्स इथे अवेलेबल आहेत. आणि रूममध्ये जाऊन आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन खाली नाश्ता करायला जाणार. तिथं बऱ्यापैकी चांगले चांगले हॉटेल्स वगैरे तुम्हाला भेटतील. मस्त मग राईस प्लेट आलेले आहे, ज्यामध्ये पनीरची भाजी, 4 चपात्या आणि कांदा. मस्त असं जेवण भेटतं सोनप्रयागमध्ये आणि चवही चांगली आहे आणि प्लस जास्त कॉस्टली नाही आहे. तुम्हीही इथं आल्यानंतर ना स्टेला थांबल्यावर जास्त कॉस्टली नाही, जेवण करू शकता. मॉर्निंग, मी सँडी. तर मॉर्निंगच्या 7 वाजल्यात आणि आम्ही आता निघतोय केदारनाथ मंदिरासाठी. आणि तुम्ही बघताय पाठीमागं खूप असं भारीच असं नेचर झाले, अक्षरशः ढगं उतरले डोंगरावरती आणि खूप असं छान असं नेचर आहे. स्वर्गात आल्यासारखं फील होतंय आणि खूपच भारी वाटतंय. म्हणजे मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा ऑन करून. अक्षरशः तिथे डोंगरावरती ढगं उतरले होते. खूप सुंदर असं नेचर होतं, बघूनच डोळे भरून आले. आणि पुढे बघताय तो झरा आहे, तो झरा नव्हे तर मंदाकिनी नदी दिसते इथे तुम्हाला. ती सुमेरू पर्वतवरनं सुरुवात होते. ह्याची स्टोरी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे मंदाकिनीची, की तिचा उगम कसा होतो, काय होतो. आणि आता मी नेचरचा आनंद घेत आहे. खूप सुंदर असं ठिकाण म्हणजे सोनप्रयाग. सोनप्रयागमध्ये आल्यावर मला देवभूमीच आठवली. ते म्हणतात ना, जिथे शिव तिथे स्वर्ग, असं हे सोनप्रयाग. सोनप्रयागामध्ये खूप सुंदर असं थंड वातावरणाचं ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की या आणि भेट द्या आपल्या महादेवाला. जात आहोत आपण केदारनाथला. पवन बम बम बोले. आता आम्ही आलोय पुढे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय ही सगळी गर्दी केदारनाथसाठी आहे. आणि तिथे आपले ऑनलाईन जे पासेस आहेत ते आपण स्कॅनिंग करून पुढे जाणार आहोत केदारनाथला. आणि पवन एक फॉर्म फिलअप करायला गेला आहे तिकडे पलीकडे आणि सुने आहे माझ्यासोबत. आणि आम्ही थांबलो आहोत लाईनसाठी आणि पुढे जाणार आहोत आम्ही केदारनाथला. आणि शक्यतो जेवढं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. इथं नेटवर्क बऱ्यापैकी खूप चांगला आहे आणि जिओला सगळीकडे तुम्हाला रेंज आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. खूप भयानकशी अशी गर्दी आहे पासेससाठी, तुम्ही बघताय खूप गर्दी झालेली आहे. आणि मी सुद्धा पासेससाठी थांबलोय लाईनीमध्ये. त्याच प्रकारचं स्कॅनिंग असतं आणि आपल्याला असं स्कॅन करावं लागते इथे आले की केदारनाथला. पुढे आम्ही जायचा प्रयत्न करतोय पण पुढे दगड पडल्यामुळे कालपासून बंद आहे आणि आजही बंद आहे. आणि खूप लोकांची गर्दी झाली तर टोटली तुम्ही बघू शकताय. आणि अशा प्रकारे 2 लाईनी केल्या जातात. तुम्ही बघताय पाठीमागे खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी. आणि आम्हाला असे फॉर्म फिलअप करायला लावलेत की जेणेकरून तुम्हाला काय झालं तर त्याचे जिम्मेदार तुम्ही स्वतः असाल असे ह्या फॉर्ममध्ये नमूद केलं जातं. आणि हा स्कॅनर असतो आणि ह्या स्कॅनरला तुमचा सुरू झालं की ग्रीन कलरची लाईट लागते आणि नाही तर मग रेड. फायनली आम्हाला सोडलंय आजच आणि सुनील आणि मी खूप दमलो आहे अक्षरशः. तुम्ही बघताय त्याचा चेहरा किती उतरलाय. आणि फायनली चाललो आहे, त्याची खुशी पण आहे आणि दमलो आहे पण. दिवसभर आम्हाला उन्हामध्ये थांबवलं होतं लाईनीमध्ये पण चाललो आहे फायनली आम्ही. आणि तुम्हाला मी दाखवतोय पाठीमागं हा जो रूट आहे त्या रूटनी माणसं वरती चाललेत आणि वरतीपर्यंत त्या डोंगराच्या पलीकडे आपले भोले बाबा बसलेत आणि आम्ही चाललो आहेत. आणि असे छोट्या छोट्या ओढ्यांपासून मंदाकिनी नदीचं स्वरूप मोठं होतं आणि ते पात्र मोठं होऊन पुढे समुद्राला जाऊन भेटतं. असे छोट्या छोट्या या ओढ्यांमुळं मंदाकिनी मोठी झालेली आहे. आणि इकडं तुम्ही बघताय महादेवाचे छोटे छोटे प्रतिमा बनवल्या आहेत बघा इकडे पण. आणि ह्याच्याकडे पण बघा भांडूपची पोरा आणि कुठे
आणि राम सुबह शाम वही काम एक ही राम. जय बम बम बोले. बम बम बोले भांडू पाना नाही मारबीर खाना नाही. साईराम. चला त्यांनी एक डायलॉग मारलाय खूप फेमस असा आणि नक्की आवडलं तर कमेंट करा आणि शेअर करा. ओके बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. I love you. चलो लव यू टू, बाय बाय. चला आणि मुंबईच्या मुली आलेल्या आहेत, काही मुंबईचे माणसं पण आहेत आणि ते काय पुढे चाललेत. चला तर मग मुंबईकर एकदा बोलून द्या, बम बम बोले. आवाज नाही आला. बम बम बोले. नमस्कार. तर मग मी तुम्हाला सांगतो ना मंदाकिनी नदीचा उगम कसा होतो. मग ही माझ्या पाठीमा बघताय ही मंदाकिनी नदी आणि मंदाकिनी नदीचा उगम होतो तो सुमेर पर्वतवर म्हणजेच केदारनाथ. आणि ह्या नदीला मिळतात 5 नद्या आणि त्यापैकी आहे एक मैलगंगा, दूधगंगा, सरस्वती, गंगा आणि अलकनंदा. अशा ह्या 5 नद्यांचा उगम होऊन एकत्र येऊन ह्या खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन गंगेला भेटतात आणि समुद्राला जातात. ह्या मोठ्या मोठ्या धबधबे तसेच मोठ्या मोठ्या घाटातून ह्या येतात आणि ह्या नद्या पुढे जाऊन समुद्राला भेटतात. अशा ह्या आपल्या पवित्र नद्यांचे उगम आपल्या केदारनाथ ह्या ठिकाणातून होतो. चला तर मग आपण आपल्या यात्रेकडे बघताय केदारनाथचा पर्वत अक्षरशः सगळ्या हिरव्या चादरीने ओढवलेला आहे. हिरवे हिरवे डोंगराईनी भरलेला आहे आणि वरती जाताच तुम्हाला आकाशामध्ये गेल्यासारखं फील होईल आणि खूप असं सुंदर निसर्ग आहे ते तुम्हाला पाहायला भेटतो. आणि खाली मंदाकिनी नदीचा प्रवाह आणि त्या प्रवाहामध्ये असे छोटे छोटे झरणे जाऊन मिळतात. खूप सुंदर असं ठिकाण आहे केदारनाथ आणि जमलं तर या आणि नक्की भेट द्या केदारनाथला. खूप छान असं ठिकाण आहे केदारनाथ. सकाळच्या 7 वाजल्यात आणि आम्ही आता आहोत टेंटमध्ये आणि इथून आम्ही आंघोळ करून जाणार आहोत केदारनाथच्या दर्शनासाठी. बाहेर खूप असा चांगला व्ह्यू आला आहे आणि ऊनही आलं आहे कडक आणि पुढेच आपल्याला लांबनं दिसतं आहे की पहाडवरती एकदम असा बर्फ वगैरे पडला आहे आणि समोरच आमच्या खूप मोठा असा डोंगर आहे आणि समोरच महादेवाचं मंदिर आहे अवघ्या 2 किलोमीटरवरती आणि आम्हाला जायला 2 किलोमीटर 1 तासाचं अंतर लागणार आहे आणि आम्ही जाणार आहोत केदारनाथला. चला तर मग बोलूया, बम बम बोले. मी चाललो आहे आता टेंटच्या बाहेर आणि तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. असे छोटे छोटे टेंट लावलेत. बापरे ऑसम. तुम्ही बघताय माझ्यासमोर बर्फानेच अवघा वेगळ्याला आणि बर्फाने असा त्याला बर्फाच्या चादरीमध्ये तुम्हाला डोंगर दिसतोय आणि पुढे आहे हिरवा हिरवा डोंगर आणि असे छोटे छोटे टेंट लावलेत. सगळ्या राज्यातून भारताच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक महादेवाच्या दर्शनासाठी येतात आणि हा खूपच मस्त असा व्ह्यू आहे सकाळ सकाळचा आणि सूर्यही डोक्यावर आला आहे. चला तर मग आज महादेवाच्या दर्शनाला जाऊया आणि खूप छान वाटते मला बघून. मी फर्स्ट टाईम असा डोंगर बघतोय जो बर्फाने पूर्णपणे व्यापलेला आहे. खूप छान असा नजारा आहे. नक्कीच तुम्ही केदारनाथला आलात तर भेट द्या आणि खूप छान स्वर्गाचा अनुभवायचा असेल तर नक्की केदारनाथला या. खूप सुंदर असं ठिकाण म्हणजे केदारनाथ. देवादिदेव महादेवचं निवासस्थान म्हणजे केदारनाथ आणि या केदारनाथला आलोय मी. इकडे हिमालय पर्वत म्हणजेच हिमालयाच्या रांगा आहेत आणि खूप असं छान आहे आणि ढग अवतरलेत खाली. वाव, हे सूर्यप्रकाश खूपच भारी आहे. आणि मंदाकिनी नदी तुम्ही बघताय. मंदाकिनी नदी किती छोट्या स्वरूपामध्ये इथून उगम पावते आणि पुढे गेल्यानंतर तिचं पात्र मोठं होते. खूप कष्ट घेतलेत आम्ही इथपर्यंत यायला. अक्षरशः पाय खूप दुखत होते आमचे कालपर्यंत, पण आता जसं जसं मंदिर जवळ येते तसं तसं आमच्या बॉडीतला सगळा ताण निघून गेला आहे आणि फक्त आता आतुरता आहे ती लाडक्या महादेवाला बघायची. आणि चला तर मग फायनली 2 दिवसाची ट्रिप आज आमची संपत्ती आहे आणि मी आज फायनली महादेवाच्या मंदिरात म्हणजे केदारनाथमध्ये दर्शनाला जात आहे. फायनली आपण आलो आहोत केदारनाथला
तुम्ही माझ्यासमोर बघताय जे केदारनाथचं मंदिर, जे पांडवांनी याची स्थापना केली होती. खूप आखीव रेखीव आणि पुरातन काळातलं हे मंदिर आहे. याला खूप म्हणजे हजारो वर्ष झाले आहेत. तसंही हे मंदिर तसंच आहे आणि तुम्हाला लाईव्ह दर्शन माझ्या चॅनलवर भेटेल. तर प्लीज गाईज, मी खूप कष्टाने हे व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्ही प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि माझे हे केदारनाथची यात्रा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग जाऊया मग केदारनाथच्या दर्शनासाठी. चला. आणि इथे तुम्हाला स्टॉल लागलेले आहेत. तुम्ही इथून प्रसाद, माळा आणि पूजेचं सामान इथनं तुम्ही घेऊ शकता आणि केदारनाथला तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. चला तर मग फायनली केदारनाथचं आम्ही आता मंदिरामध्ये आलो आहोत आणि दर्शन वगैरे घेण्यासाठी बरेच लोक जमले आहेत. तरी भरपूर गर्दी नाही आहे. त्यामुळे खूप आरामात असं आमचं दर्शन झालं आहे आणि वेदरही झालं आहे. कदाचित पाऊस येण्याची शक्यता आहे आणि केदारनाथचं खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय हीच ती शिला जी बहाड आल्यावरती येऊन इथे थांबली होती आणि ह्या शिलेचं आता इथे पूजा वगैरे केली जाते. महाराजांनी मला खूप छान असं भगवं कपाळाला लावलं आहे भस्म आणि इथे एक छान असं गाणं गायला लागलेत महाराज. खूप छान असं त्यांनी महादेवाचं गाणं गायलंय. शंकर तेरी जटा से बहती है धारा. खूप छान असं वातावरण, एक धार्मिक वातावरण झालेलं आहे. चला मग पुणेकर, पुन्हा एकदा हर हर महादेव, जय केदार, जय केदार. फायनली केदारनाथची यात्रा आमची संपली आहे आणि आम्ही चाललो आहोत पुण्याला, म्हणजे घरी. आणि केदारनाथची यात्रा माझ्या आयुष्यातले खूप असं चांगला एक्सपिरियन्स होता. मी कधीही हा विषय विसरू शकणार नाही. आणि थँक्यू फॉर सुनील आणि पवन यांनी मला जिद्द करून केदारनाथचं दर्शन घडवलं. बम बम बोले.